गुप्तहेर आरव आणि हरवलेली ट्रॉफी. रेनबो पार्क नावाच्या सुंदर गावात सनशाईन शाळा होती. आज शाळेत खूप गडबड होती कारण आज होता वार्षिक क्रीडा दिन. रंगीत झेंडे फडकत होते, फुगे उडत होते, मुले आनंदाने धावत होती. मैदानाच्या मध्यभागी एका टेबलावर सोन्याची स्टार ट्रॉफी ठेवलेली होती. ती इतकी चमकत होती की सूर्यालाही लाज वाटावी. या सगळ्या गडबडीत होता एक हुशार मुलगा आरव. तो फक्त 8 वर्षांचा होता, पण सगळे त्याला गुप्तहेर आरव म्हणायचे. त्याच्याकडे नेहमी असायचे एक छोटी वही, एक पेन्सिल आणि कल्पनेतील गुप्तहेर टोपी. काही हरवलं की सगळे म्हणायचे, आरवला बोलवा. मुख्याध्यापक क्रीडा दिन सुरू करायला उभे राहिले. तेवढ्यात क्रीडा शिक्षक ओरडले, थांबा, ट्रॉफी नाहीये. सगळे स्तब्ध झाले. काही मुले टेबलाखाली पाहू लागली, काही इकडे तिकडे धावू लागली. एक लहान मुलगा तर रडायलाच लागला. मुख्याध्यापक म्हणाले, ट्रॉफी मिळाली नाही तर क्रीडा दिन सुरू होऊ शकत नाही. तेव्हा आरव पुढे आला आणि म्हणाला, सर मी तपास करू का? आरवने टेबल नीट पाहिले. तो खाली वाकला आणि म्हणाला, काहीतरी वेगळं आहे. त्याला जमिनीवर चिखलाचे पायांचे ठसे दिसले. हे ठसे बागेकडे जात आहेत, आरव म्हणाला. बाग नुकतीच पाणी घातलेली होती. फुले टवटवीत होती, फुलपाखरे उडत होती, पक्षी किलबिल करत होते. तेवढ्यात आरवला एक तुटलेली कुंडी दिसली आणि तिच्याजवळ निळी फीत. ही फीत ट्रॉफीला बांधलेली होती. आरव आनंदाने म्हणाला. आरव विचार करू लागतो. सगळे घाबरलेले असताना आरव शांतपणे विचार करत होता. ट्रॉफी बागेत आली, पण नक्की कुणी नेली असेल? खोडकर खार. तेवढ्यात चिट 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 असा आवाज आला. आरवने वर पाहिले. मोठ्या आंब्याच्या झाडावर एक खोडकर खार बसलेली होती आणि झाडाच्या पोकळीत काहीतरी चमकत होते. आरव हसला. गूढ उलगडलं, ट्रॉफी सापडली. आरवने माळी काकांना बोलावले. झाडाला शिडी लावली. सगळी मुले श्वास रोखून पाहत होती. आरवने झाडाच्या पोकळीत पाहिले आणि म्हणाला, ती मिळाली. सोन्याची स्टार ट्रॉफी सुरक्षित होती. खारीला ती चमकदार वाटली म्हणून तिने नेली होती. आरवने खारीला आंबा दिला आणि म्हणाला, पुढच्या वेळी विचारून घे. आनंदाचा क्षण. ट्रॉफी पुन्हा टेबलावर ठेवली गेली. सगळे आनंदाने टाळ्या वाजवू लागले. क्रीडा दिन उत्साहात सुरू झाला. मुख्याध्यापकांनी आरवला बोलावून म्हणाले, हुशारी, धैर्य आणि दयाळूपणासाठी आरवला ज्युनियर डिटेक्टिव्ह बॅच देण्यात येतो. कथा शिकवण. मोरल. आरवने सगळ्यांना शिकवलं की शांतपणे विचार केल्यास उपाय सापडतो. बारकाईने पाहिलं तर धागे मिळतात. दयाळूपणा सगळ्यात मोठा गुण आहे आणि त्या दिवशी रेनबो पार्कमध्ये सगळे आनंदी झाले. शिकवण. हुशार राहा, शांत रहा, नीट पहा आणि नेहमी दयाळू रहा, कारण हुशारी आणि दयाळूपणा नेहमी जिंकतात.